गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे। हा, शांतपणाने सुभक्तीचे गांभीर्य आम्हाला पाहिजेत। आम्ही येऊन असा धिंगाणा घालत नाही। आपली भक्ती एकदम शांततेत असते, आनंदाने असते। इथं काही चालतं का वादविवाद, भांडण, मारामाऱ्या, खून, दंगे? काही चालत। ही भक्ती कशी आहे? स्वस्थ आनंदाची भक्ती आहे। आमच्या देवाची भक्ती आम्ही करत असताना गांभीर्य बाळगतो, डिसिप्लिन बाळगतो, शिस्त बाळगतो। का? आमचा देव शिस्तीचा आहे। मला सगळेजण आमेन। आणि म्हणून आपण काय केली पाहिजे? सगळ्या जणांनी या जगभरामध्ये जेवढे परमेश्वराने सहकारी नेमलेले आहेत, विश्वासणारे नेमले आहेत, पास्टर नेमलेले आहेत, आपल्या सगळ्या जणांच्या प्रार्थना रोज धुपासारख्या देवाकडे गेल्या पाहिजेत। आमेन। देवाकडे गेल्या पाहिजेत आणि देवाने आम्हाला या प्रार्थनेचे उत्तर दिले पाहिजेत। त्यासाठी उपवास आणि प्रार्थना केल्या तरी काही अडचण नाही। कारण आमच्या देशामध्ये असे वातावरण चालू आहे, एकदम गढूळ वातावरण। कोण कोणाला रात्रीतून मारतं, कोण दिवसा भोसकतंय कोणाला, हे तुम्हाला आणि मला सगळं ठाऊक आहे। नेहमी सांगतो, कोणाचा तरी नवरा जातो, कोणाचा तरी भाऊ जातो, कोणाचा तरी दीर जातो, कोणाचा तरी नातं त्या ठिकाणी समाप्त होतं। लेकरं बाळ त्यांचे उघडे पडतात, अनाथ पडतात। आणि यांची जबाबदारी कोण घेणार भविष्यामध्ये? म्हणून हे बंद होण्यासाठी तुम्ही आम्ही देवाकडे रोज प्रार्थना केल्या पाहिजेत। येशू मसीह की जेवढ्या तुम्ही आम्ही प्रभूकडे प्रार्थना करू, येशूच्या नावामध्ये सगळ्या प्रार्थनेचे तुमच्या आणि माझ्या उत्तर तुम्हाला आणि मला मिळतील। येशू मसीह की राजांकरता प्रार्थना करा, अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा। रोज आपल्या देशाचे पंतप्रधान आहे, त्यांना रोज देवाच्या समोर घेऊन या। आणि तुम्हाला आणि मला माहित आहे, तुमच्या आणि माझ्या शब्दाशिवाय कोणीही नेता निवडून येत नसतो। देवाच्या वचनात लिहिलंय, तुम्ही जी चॉईस करता त्याप्रमाणे ते घडून येतं। वचनात लिहिलेलं आहे। आज जे होईल ते होतंय, आपल्याला माहित आहे, पण वचनात जे लिहिलं आहे ते आहे। पण या देशाला चालवण्यासाठी पंतप्रधान साहेबांना देखील देवानं काय दिली पाहिजे? बुद्धी दिली पाहिजे। त्यांना गरज आहे तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेची। जेवढे अधिकारी लोक आहेत त्यांना गरज आहे, कारण देश सहजासहजी चालू शकत नाहीये। हे काय आपलं 4 लोकांचं घर नाहीये की आपण त्याला 4 लोकांमध्ये आपल्याला घर सांभाळता येत नाही। हे देश चालवायचं आहे, हे सोपं नाहीये।